आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48। हा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा। नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत राफेल विमानांची। आज फ्रान्स मधल्या एअरबेसहून 5 राफेल लढाऊ विमानांची एक तुकडी भारताकडे यायला निघालेली आहे। आणखी 2 दिवसांमध्ये ती भारतातील अंबाला येथील हवाई तळावर दाखल होईल। या विमानांमुळे भारतीय हवाई दलाला त्याच्या मारक क्षमतेला नवीन धार प्राप्त होणार आहे। गेली अनेक वर्ष आपण राफेल विमानांच्या खरेदीचं प्रकरण अभ्यासतोय, वाचतोय, त्याच्यावर चर्चा करतोय। गेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आणि कदाचित भावी अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांनी ही संपूर्ण निवडणूक चौकीदार चोर है या एका स्लोगन खाली लढायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांचा ठपका होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदींवर। आणि कशा प्रकारे या राफेल विमानांच्या खरेदीत 30,000 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळे तो दलालीचा सगळा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मित्र असलेले अनिल अंबानी यांनी तो वाटून घेतलेला आहे, त्यांना तो मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे कशा प्रकारे देशाचं नुकसान झालेलं आहे असं सांगण्याचा राहुल गांधी यांनी आटोकाट प्रयत्न केला। पण त्यांचा जो प्रचार होता, अपप्रचार होता, त्याला कोणीही मनावर घेतलं नाही। सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत केंद्र सरकारला क्लीन चिट दिली। राफेल व्यवहारात सकृतदर्शनी कोणताही घोटाळा झालेला नाहीये हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आणि त्याच्यामुळे या प्रकरणामुळे एक देशाचं किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्याची उजळणी आपण आता करणार आहोत। कारण आज जी सीमेवर परिस्थिती निर्माण झालेली आहे की एकाच वेळेला आपल्याला दोन्ही ठिकाणून आव्हानं उभी राहिलेली आहेत। चीननी लडाखमध्ये गलवान खोऱ्यात घुसखोरी केलेली आहे आणि त्याच्याच जोडीला पाकिस्तानही अशा प्रकारची काहीतरी कुरापत काढण्याचा विचार करत आहे किंवा तशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आणि अशा वेळेला दुर्दैवाने भारताकडे ज्या आपल्याकडे 18 विमानांच्या 42 स्क्वाड्रन एवढी विमानं आपल्याकडे असायला हवी होती की जो एकाच वेळेला समजा 2 आघाड्यांवर युद्ध करावं लागलं तर ती संख्या जेमतेम 30 स्क्वाड्रन इतकी आज आलेली आहे आणि भविष्यात ही संख्या कदाचित 26 स्क्वाड्रन पर्यंत जाऊ शकेल आणि मग त्यानंतर ती वाढू लागेल। आणि त्यामुळे ही वेळ उद्भवण्यामागचं कारण म्हणजे यूपीए सरकारच्या 10 वर्षाच्या काळात राफेल खरेदीवरनं जो गोंधळ घातला गेला आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्म मध्ये त्याच्यावरनं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं जो आवाज उठवला गेला ते या सर्वाला जबाबदार आहे। भारतात कुठल्याही प्रकारची संरक्षण विषयक सामग्रीची खरेदी त्याच्यावर जेव्हा ती खरेदी खासगी क्षेत्रातून होते तेव्हा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे आरोप होतात। यातला सगळ्यात गाजलेला घोटाळा म्हणजे बोफोर्स घोटाळा आणि बोफोर्स घोटाळ्यामध्ये दलाली दिली गेली, लाच दिली गेली अशा प्रकारची वस्तुस्थिती खुद्द बोफोर्स कंपनीने मान्य केलेली होती। आणि यामध्ये गांधी घराण्याच्या जवळचा ओटाविया कात्रोची हा खरा तर तो खताचा व्यापारी होता, म्हणजे तो काही संरक्षण क्षेत्रात कार्यरत नव्हता, पण त्यालाही दलाली मिळालेली असा तो संशय होता। आणि त्यामुळे राजीव गांधी यांचं सरकार जे 400हून अधिक जागा मिळवून त्यांची सत्ता, काँग्रेसची सत्ता 1984 साली आली होती। 1989च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला 200हून कमी जागा मिळाल्या आणि याच्यातलं एक महत्वाचं भूमिका या बोफोर्स घोटाळ्याने बजावली। कारण पहिल्यांदाच संरक्षण क्षेत्रात एवढा मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचं समोर आलं। याआधी अशा प्रकारच्या चर्चा अगदी पंडित नेहरूंचं सरकार असताना जीप घोटाळा आणि या सर्व गोष्टींवर चर्चा झाली होती, पण बोफोर्समुळे ही बातमी पुढे आली आणि त्याचा परिणाम देशाची संरक्षण सिद्धता आणि संरक्षण क्षेत्रातल्या खरेदीवर झाला। त्यानंतर सातत्याने सरकारांनी G2G म्हणजे दुसऱ्या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांकडून खरेदी करण्यास सुरुवात केली। इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, रशियाशी आपली जरी अनेक वर्षानुवर्ष चांगले संबंध असले तरी संरक्षण क्षेत्राच्या उत्पादनांच्या बाबतीत रशियापेक्षा अमेरिका आणि फ्रान्स, इस्रायल हे जे सर्व देश आहेत, युरोपियन युनियन यांच्या
उत्पादनांचा दर्जा हा कितीतरी अधिक चांगला असतो आणि खास करून अमेरिका आणि रशिया यांच्यात जेव्हा शीतयुद्ध सुरू होतं आणि अमेरिकेकडनं आपल्याला हायटेक किंवा उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्लॅटफॉर्म्स मिळणं दुरापास्त होतं, तेव्हापासनं फ्रान्सनी भारताशी संरक्षण क्षेत्रात संबंध प्रस्थापित केले आणि एका अर्थाने आपल्याला स्टेट ऑफ द आर्ट ज्याला इक्विपमेंट्स असतील ती फ्रान्सकडनं मिळायला लागली. मिराज आणि जाग्वार ही दोन फ्रेंच बनावटीची विमानं भारतीय हवाई दलात महत्वाची कामगिरी बजावत आहेत. राफेल हे विमान जवळजवळ 20 वर्ष त्याचं फर्स्ट प्रोटोटाइप झाल्यानंतर त्याचा विकास होत होता आणि 2004 पासून ते पहिले फ्रेंच नेव्ही आणि नंतर फ्रेंच एअरफोर्स मध्ये ते सामील करण्यात आलं. यामागे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेल्या काही वर्षांमध्ये किंवा 1-2 दशकांमध्ये तंत्रज्ञानात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत आणि त्यामुळे आज ड्रोन म्हणजे वैमानिक रहित विमान त्याचं तंत्रज्ञान इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे आणि किलर ड्रोन्स हे आहेत की तेच ड्रोन्स हल्ले करू शकतात. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात हा प्रश्न विचारला जातो की आज आपल्याला खरंच फायटर जेट्सची आवश्यकता आहे का, कारण त्या विमानातला वैमानिक जिवंत ठेवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यातनं या विमानाची किंमत अनेक पटींनी वाढते. ड्रोन असतो तो काय शेवटी जर समजा शत्रूच्या हद्दीत गेला तर तो सेल्फ डिस्ट्रक्टही करता येतो असं एका लॉबीचं एका गटाचं म्हणणं असतं. दुसऱ्या गटाचं म्हणणं असतं शेवटी जसं जेम्स बॉन्डच्या पिक्चर मध्ये असतं की ट्रिगर दाबायचा का नाही, शेवटी जो निर्णय घ्यायचा असतो तुम्ही कितीही तंत्रज्ञानात प्रगती करा शेवटी तिथे मानवी मन मानवी प्रेझेन्स लागतो की जो निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे हवाई दलात लढाऊ विमानांचं महत्व अबाधित आहे राहील. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकरणाची आपण चर्चा करणार आहोत. भारतामधली भारतीय हवाई दलातली MiG-21 विमानं आहेत की ज्याला आपला वर्क हॉर्स म्हणता येऊ शकेल, ती विमानं आता जुनी झालेली आहेत. त्याला फ्लाइंग कॉफिन्स म्हणतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे अपघात झालेले आहेत आणि एक वैमानिक त्यात मारला गेला की त्याच्या कुटुंबियांचं नुकसान असतं पण तसंच ते देशाचंही नुकसान असतं, कारण एक फायटर जेटचा वैमानिक तयार करायला खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला खर्च करावा लागतो, खूप वेळ लागतो. ते काय आज हा पायलट गेला आणि उद्या तो पायलट आला इतक्या सहजासहजी ते होत नाही. आणि ज्या प्रकारे MiG-21 चे अपघात होत होते त्याच्या मागे अनेक कारणं होती. त्याचं तंत्रज्ञान जुनं झालं होतं, त्याचे सुटे पार्ट जे रशियाकडनं यायचे ते अन्य देशांकडनं यायला लागले होते, भारतात बनत होते, त्याच्यामुळे त्याच्या दर्जामध्ये काही त्रुटी होत्या आणि या सगळ्यामुळे MiG-21 ला रिप्लेस करू शकतील अशी विमानं शोधायला त्याला पर्याय नव्हता. याची चाचपणी याची तयारी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या काळात सुरू झाली पण अर्थात त्याच्या पुढे काही निर्णय घ्यायच्या आतच त्यांचं सरकार त्यांची पहिली टर्म संपली आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली UPA एक सरकार निवडून आलं. UPA सरकारने आपल्या पहिल्या टर्म पासूनच 126 लढाऊ विमानं घ्यायचं घोषित केलं आणि त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आणि यासाठी जागतिक टेंडर काढून त्याच्याद्वारे ही निवड करायचं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये साधारणतः अशी अट होती की 18 विमानं होती ती फ्लाय अवे कंडिशन मध्ये घ्यायची, ती त्या देशात बनवलेली ती विमानं विकत घ्यायची आणि उरलेली 108 विमानं आहेत ती भारतात बनवायची. पण ही जी सगळी प्रक्रिया आहे ती UPA सरकारच्या काळात इतकी गुंतागुंतीची बनवून ठेवली, त्यात भ्रष्टाचाराचे इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोप झाले. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा तुमची संरक्षण क्षेत्रातली खरेदी G2G असते म्हणजे तुम्ही दुसऱ्या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीकडनं गोष्टी घेत असता तेव्हा त्याच्यात भ्रष्टाचार कदाचित होत असेलही पण ते सिद्ध करणं शक्य नसतं, कारण म्हणजे एक सरकार दुसऱ्या सरकारला पैसे देत असल्यामुळे दुसरं सरकार काही त्याच्यातनं पैसे खाईल असं काही ती प्रायमा फेसिये सिद्ध करता येत नाही. पण जेव्हा ही खरेदी आपण खाजगी कंपनीकडनं करतो तेव्हा अमुक एका कंपनीचं प्रॉडक्ट घ्यायचं का तमुक एका कंपनीचं प्रॉडक्ट घ्यायचं, त्याच्यात काय सिस्टीम बसवायच्या, कुठली शस्त्र बसवायची, या सगळ्यामध्ये कोट्यावधींचा त्याच्यात विमानाच्या किमतीत फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे अशा वेळेला अनेक लॉबी अनेक दलाल ऍक्टिव्हेट होतात. अनेक देशांमध्ये दलाली किंवा कमिशन हे तुम्ही कायदेशीर त्याला केलेलं आहे की तुम्ही जो कोणी हा मध्यस्थ व्यवहार करेल त्याला एक अमुक एक टक्केवारी ती मिळेल, कारण ती त्याची मेहनत असते. आणि जे कोणी लॉबिस्ट असतील दलाल असतील त्यांना स्वतःला तिथे नोंदणी करून घ्यावी लागते की मी संरक्षण क्षेत्रातला दलाल आहे म्हणून.
पण आपण पडलो समाजवादी देश, आपल्या घटनेत आपण समाजवादी देश असल्याचं मान्य केलं असल्यामुळे अशा प्रकारचं लॉबिंग, दलाली वगैरे आपण कानावर हात ठेवतो, पण प्रत्यक्षात या गोष्टी होत राहतात, त्या टाळता येत नाहीत. आणि त्याच्यामुळे जेव्हा असं एखादं ज्याला 126 विमानं खरेदी करायचा निर्णय आपण म्हणतो की जवळजवळ $10 अब्ज एवढ्या किमतीचा तो असू शकत होता, त्या काळातली गोष्ट आहे. तेव्हा त्याच्या मागे वेगवेगळ्या लॉबी सक्रिय होणं, त्याच्यात वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यात हात घालणं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा घडवून आणणं, आरोप प्रत्यारोप करणं, बदनामी करणं, या सगळ्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. अशा प्रसंगी केंद्रातलं जर सरकार खमकं असलं, जर ते सरकार खंबीर असलं, तर अशा प्रकारचे आरोप होऊनही सरकार ठाम राहून ही खरेदीची प्रक्रिया पूर्ण करू शकतं. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे भारताने विमान खरेदीची प्रक्रिया आहे, त्याच्यात उशीर व्हावा, त्याच्यात विघ्न यावी अशी इच्छा कदाचित आपल्या शत्रू देशांना, शेजारी देशांनाही असू शकते. आणि त्याच्यामुळे जी काही प्रक्रिया चालू आहे त्याच्यात घोटाळा झाला अशी बातमी पसरवून दिली की मग ती प्रक्रिया तिला स्लो डाऊन होते, तिला वेळ लागतो आणि मग या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संरक्षण क्षेत्रातली कुठलीही खरेदी जी खाजगी क्षेत्र ज्याच्यात सहभाग आहे त्याच्यात अशा प्रकारचं आरोप होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपण काही त्यांनी डगमगून जाता कामा नये. आपण अधिक पारदर्शक, अधिक एफिशियंट अशी यंत्रणा उभारली पाहिजे. पण युपीए सरकार हे आघाडी सरकार असल्यामुळे आणि जिथे पंतप्रधानांच्या हातात सत्ता नसल्यामुळे, सत्ता दुसरीकडे असल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता आलं नाही. याच्यामध्ये त्या युपीए काळातले जे संरक्षण मंत्री होते, रक्षा मंत्री होते, ए के अँटोनी, यांच्याही भूमिकेवर टीका होते आणि ती स्वाभाविक आहे. कारण त्यांचा अतिशय स्वच्छ मंत्री म्हणून नावलौकिक आहे. त्यांची पत्नी सरकारी सेवेत आहे, ती संरक्षण मंत्र्यांची पत्नी असूनही ती साध्या बसनी प्रवास करते वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांच्या बद्दल आलेल्या आहेत. हे खरं आहे की त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे काही आरोप नाहीत, पण भ्रष्टाचाराचे आरोप नसले तरी त्यांनी कुठलेही निर्णय घेतले नाहीत. म्हणजे एनसीपी जे काँग्रेस बद्दल म्हणायची महाराष्ट्र सरकारमध्ये, पृथ्वीराज चव्हाण सरकारबद्दल, की यांच्या हाताला लकवा मारलाय का, की कुठल्याही सही फाईलवर सहीच हे करत नाही, तशा प्रकारचं काम ए के अँटोनी यांनी केलं. 2007 साली जेव्हा आपण या विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरुवात केली आणि त्याच्यासाठी आपण प्रस्ताव मागवले, तेव्हा या राफेल विमानांची किंमत 79 जवळजवळ 8 कोटी 7.9 कोटी युरो एवढी होती. मी हे युरो तशासाठी म्हणतोय कारण त्याच्यामुळे ती किंमत स्टेबल राहते. कारण युरो जेव्हा 40 रुपये असतो तेव्हा एक किंमत असते, आता तो 80 रुपयाच्या आसपास आहे तेव्हा वेगळी किंमत असते, म्हणून मी तो युरोमध्ये म्हणत आहे. तेव्हा ती 79 मिलियन म्हणजे $7.9 कोटी एवढी एका विमानाची किंमत होती. 2011 पर्यंत आपण नुसतं त्याचं भिजत घोंगडं ठेवल्यामुळे ती $10 कोटी एवढी वाढली. त्याच्यानंतर शेवटी आपण या सगळ्या कंपन्यांकडनं प्रस्ताव मागितले, त्याच्यात अमेरिकन कंपनी होत्या, युरोकॉप्टर होती, ग्रिफिन होती, दासो होती जी राफेल बनवते, आणि मग शेवटी आपण या 2 कंपन्यांची निवड केली, युरोफायटर आणि दासो. आणि दासोच्या शेवटी राफेलची जेव्हा आपण या 2 कंपन्यांतून निवड केली तेव्हा त्याची किंमत ही एका विमानाची किंमत ही $12 कोटी वरती गेली होती. आणि ह्या किमतीत विमान घ्यायला तेव्हा युपीए सरकारकडे पैसे नव्हते, कारण 2010 पासून सातत्याने जी भ्रष्टाचाराची प्रकरणं आली, धोरण लकवा जो सरकारला लागला, त्याच्यामुळे जीडीपी ग्रोथ रेट हा जेमतेम 4-4.5% 4.5% आला आणि त्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीत अशा प्रकारचे पैसे नव्हते आणि त्यामुळे युपीएच्या 10 वर्षात यावर काहीही कार्यवाही झाली नाही. 2015 साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले तेव्हा हा विषय त्याच्यात येणं स्वाभाविक आहे, कारण भारत आणि फ्रान्स यांचे संबंध आज खूप जवळचे आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये सिक्युरिटी काउन्सिलमध्येही आज फ्रान्स भारताचा सगळ्यात जवळचा भागीदार, म्हणजे रशियाचं स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही, पण रशिया एवढा जवळचा आज फ्रान्स आहे. आणि फ्रान्स हा स्वतः हायटेक सेक्टरमध्ये संशोधन क्षेत्रात अतिशय ताकदवान देश आहे. फ्रान्सच्या कॉलनीज अनेक ठिकाणी असल्यामुळे फ्रेंच भाषिक अनेक देश आहेत आणि त्यामुळे फ्रान्सची सॉफ्ट पॉवरही भरपूर आहे. आणि त्यामुळे इतकी वर्ष भारतासोबत राहूनही जेव्हा तुम्ही $10 अब्ज करार करू शकत नव्हतात, त्यामुळे फ्रान्समध्येही भारताबद्दल असलेलं मत आहे ते
निगेटिव्ह झालं होतं आणि त्याच्यामुळे फ्रान्ससाठी हे महत्वाची गोष्ट होती. त्यामुळे 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत फ्रान्स संबंध एका अर्थाने वाचवण्यासाठी आणि त्यांना एक नवीन उजाळा देण्यासाठी अचानक 126 विमानांच्या ऐवजी 36 विमानं फ्लाय अवे कंडिशन मध्ये, म्हणजे फ्रान्स मध्ये बनलेली विमानं 36 विमानं ही भारताने विकत घ्यायचा निर्णय घेतला आणि बाकीची जी विमानं आहेत त्याच्या बनवण्याबद्दल त्याचं रिनिगोशिएशन करायचं, त्याच्यावर नव्याने वाटाघाटी करायची भूमिका घेतली. याबद्दल खात्रीशीररित्या सांगता येत नाही, पण तेव्हा अशी चर्चा होती की तेव्हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही जी सरकारी कंपनी आहे ती पहिलेही 108 विमानं बनवणार होती, पण त्या पडद्यामागे असं काहीतरी हालचाली चालू होत्या की कोणती तरी भारतातली एक मोठी कंपनी दासो कंपनीतला एक हिस्सा विकत घेणार आणि मग ती कंपनी जी HAL कडनं ज्या ही विमानं बनवणार आहेत त्याच्यात आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे सरकारी कंत्राटांच्या किमती एस्केलेशन क्लॉज टाकून 100 रुपयाला तुम्ही कबूल करता आणि मग नंतर दफ्तर दिरंगाईमुळे 100 रुपयाची गोष्ट 125, 125ची 150, 150ची 200 होते आणि त्यामुळे घेताना ती गोष्ट 100 रुपयात घ्यायची, पण मला माहिती असतं की जेव्हा मला ते टेंडर मिळेल तेव्हा ती किंमत त्याची मी दुप्पट वसूल करीन. अशा प्रकारच्या चर्चा होत्या. अर्थात या चर्चांमध्ये आपण जाऊया नको, पण त्यामुळे या सर्व गोष्टींमधून मार्ग काढायचा म्हणून मोदी सरकारने 36 विमानांच्या खरेदीचा निर्णय घेतला. त्यानंतरही ही विमानं असतात, जसं आपण लक्षात घेतले पाहिजे, विमानं काही ही काड्यापेटी नाहीये किंवा टूथपेस्ट नाहीये की तुम्ही दुकानात गेलात आणि जी छापील किंमत आहे त्या किमतीला ती विमानं विकत घेतली. विमानं हे एका अर्थाने ते हार्डवेअर आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही जी शस्त्र बसवणार आहात, जी सिस्टीम बसवणार आहात त्याची किंमतही खूप जास्त असते आणि याचे तपशील, याचे डिटेल्स हे काही सार्वजनिक ठिकाणी वर्तमानपत्रात चर्चा करून घ्यायचे नसतात, कारण त्याच्यावर कोणती शस्त्र आहेत, त्याचे डिटेल्स आहेत ते तुमच्या शत्रू देशांनाही माहिती असायची गरज असते आणि त्याच्यामुळे या गोष्टी गुप्तपणे कराव्या लागतात. आणि इथेच ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावरनं राफेलवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले आणि ही जी राफेलची डील होती त्याच्यामध्ये 30 वर्षाचा मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्या 30 वर्षाच्या मेंटेनन्स सकट ही विमानं घ्यायचा निर्णय झाला होता आणि त्यामुळे विमानाची किंमत जवळजवळ 1600 कोटी एवढी झाली. म्हणजे फ्रान्सकडनं घेताना आपण ती कमी करून $91 मिलियन 9.1 कोटी युरोला ती, डॉलर नाही युरोला ती घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे भारताच्या स्पेसिफिक ज्या गोष्टी हव्या होत्या त्या आमच्यामुळे त्याची किंमत जवळजवळ 1600 कोटी रुपयापर्यंत गेली आणि त्याच्यामुळे यातला जो ऑफसेटचा क्लॉज होता, ऑफसेटचा क्लॉज अशासाठी होता की 30% ऑफसेट, म्हणजे तुम्हाला जर परदेशी कंपनीला समजा 1000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर भारताने अशी अट घातलेली होती की त्यातलं किमान 300 कोटी रुपयांचं काम तुम्ही भारतात करायचं. याच्यामुळे काय होतं तर भारतीय कंपन्यांना त्याच्यात अनुभव मिळतो, त्याच्यात त्यांची क्षमता वाढते आणि मग कालांतराने तुम्ही संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकता आणि त्याच्यामुळे इथे खासगी क्षेत्राला त्यामुळे चालना देण्याचा विषय होता आणि त्याच्यामुळे ही जे ऑफसेट क्लॉज होता आणि ते ज्यांना तो कंत्राट मिळाली त्याच्यात अनिल अंबानींची रिलायन्स डिफेन्स ही कंपनी होती आणि त्याच्यावरून या सगळ्यांनी जो निष्कर्ष काढला राहुल गांधींनी की 2007 साली या विमानांची किंमत पहिले जेव्हा राफेलनी आपल्याला रस आहे असं दाखवलं तेव्हा ती किंमत 550-600 कोटी होती, ती 1600 कोटी झाली. याचा अर्थ एका विमानामागे म्हणजे 1 रुपयाच्या विमानामागे 2 रुपयाचा भ्रष्टाचार, म्हणजे असं 1 रुपयाचं विमान आपण 3 रुपयाला विकत घेतलं, अशा बाळगोत पद्धतीने त्यांनी आरोप करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातनं चौकीदार चोर आहे आणि 30,000 कोटी दरवेळेला हा घोटाळ्याचा आकडा वाढत जायला लागला. सुरुवातीला 7-8 हजार कोटी रुपयाचा असणारा घोटाळा 14,000, 15,000 कोटी, 15,000 कोटीवरनं 30,000 कोटी, 30,000 कोटीवरनं 60,000 कोटी असा हे सगळा झाला आणि त्याच्यामुळे त्याच्या तपशिलात जाणं आवश्यक आहे. हे अर्थात मी माझं पुस्तक आहे त्यातनं हा उतारा घेतलाय त्यामुळे थोडंसं कदाचित आकडे इकडे तिकडे होऊ शकतात, पण आपणही इंटरनेटवर याबाबत बघावं. एकूण हे जे कॉन्ट्रॅक्ट होतं त्यातलं ते जवळजवळ 58,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यातले 30,000 कोटी रुपयाचं सुमारे म्हणजे 50% काम भारतात होणार होतं. ती तयारी दासोंनी दाखवली होती. हे जे 30,000 कोटी रुपयाचं काम होतं त्याच्यातलं मोठ्या प्रमाणावर काम 4 फ्रेंच कंपन्या भारतातच निर्मिती करणार होत्या. त्याच्यामध्ये दासो स्वतः, नंतर थेल्स,
नंतर एक साफ्रान म्हणून एक कंपनी होती आणि एक MBDA म्हणून एक कंपनी होती. थेल्स होती ती रडार आणि एव्हिओनिक्सचं काम करणार होती. साफ्रान इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्ट बनवणार होती आणि MBDA ही विमानावरची शस्त्रास्त्र बनवणार होती. दासो या सगळ्याचं इंटिग्रेशन करून एकत्रित करून त्याच्यात ते विमानं फायनल फिनिशिंग प्रॉडक्ट म्हणून ते आणणार होती असं हे साधारणतः ठरलं होतं. आणि त्यातला काही वाटा दासोनी अनिल अंबानींच्या रिलायन्सशी सहकार्य करार केला, त्याच्यातनं संयुक्त कंपनी काढली आणि त्याच्यापैकी जवळजवळ म्हणजे ही दासो कंपनी आहे ही 6,500 कोटी रुपयांचं काम भारतात बनवून घेणार होती आणि त्यातलं जवळजवळ 10% काम हे रिलायन्स डिफेन्स करणार होती. म्हणजे रिलायन्स डिफेन्स प्रत्यक्षात जेमतेम 650 कोटी रुपयाचं काम करणार होती. धरून चला यातला प्रत्येक पैसा भ्रष्टाचाराचा आहे, सर्व घोटाळा आहे असं नाही घडत, पण धरून चला तरी हा घोटाळा 650 कोटीचा असू शकला असता. पण राहुल गांधींनी तो 30,000 कोटी रुपयांचा बनवला आणि त्याच्यातही म्हणजे जवळजवळ 100 भारतीय कंपन्या या सुट्या भागांच्या निर्मितीत सहभागी होत्या आणि त्याच्यामुळे हा जो प्रयत्न केला गेला तो एका अर्थाने भारताच्या संरक्षण सिद्धते विरुद्धचा प्रश्न हे होता आणि ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. मीडियात त्याची खमंग चर्चा झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने हाच निर्णय दिला की याच्यातला सकृतदर्शनी याच्यात घोटाळा झाल्याचं आम्हाला वाटत नाही, आम्ही ते करू शकत नाही. कारण जी रिलायन्स डिफेन्स निवडायचं जे काम होतं ते फ्रेंच कंपनीने स्वतः केलं होतं. त्याच्यातही मागे कुठल्या तरी फ्रान्सच्या वर्तमानपत्रात काहीतरी बातमी आली की भारतानेच फ्रेंच सरकारला सांगितलेलं की तुम्ही रिलायन्सची निवड करा म्हणून त्यांनी निवड केली वगैरे वगैरे. पण अर्थात या गोष्टी उभ्या राहिल्या नाहीत, सिद्ध होणं तर दूरची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हा जो सगळा त्याच्या भोवतीचा फुगा फुगवला होता त्याला टाचणी लागली. जी योजना होती की चौकीदार चोर हे सिद्ध करायची ती काही यशस्वी होऊ शकली नाही. आणि आज हा जो करार झाल्यापासून त्याच्यात दुर्दैवाने माजी रक्षा मंत्री मनोहर पर्रीकर यांनाही गोवण्याचा प्रयत्न केला गेला. राहुल गांधी त्यांना ते शेवटच्या काही घटिका मोजत असताना हॉस्पिटलमध्ये असताना भेटायला गेले आणि बाहेर येऊन त्यांच्याच नावावर काहीतरी वक्तव्य केलं की त्यांनाही या गोष्टीची माहिती नव्हती वगैरे, जे त्यांनी नंतर खोडून काढलं. पण इतका दुर्दैवी प्रकार या बाबतीत झालेले आहेत. हे सर्व गोष्टी पार करून आज राफेलची विमानं भारतात येऊ लागलेली आहेत. ती शेड्यूल टाइम मध्ये येऊ लागलेली आहेत, ही महत्वाचं आहे. याच्यामुळे आज अगदी मौक्याच्या वेळेला म्हणजे जिथे चीन आणि पाकिस्तानचं दुहेरी आव्हान उभं आहे तेव्हा जगातली सर्वोत्तम विमानांपैकी एक अशी विमानं भारतात आज येत आहेत. ही संख्या कमी आहे कारण अजूनही आपल्याला जवळजवळ किमान 12 स्क्वॉड्रन विमानं म्हणजे 12x18 एवढी विमानं लवकरात लवकर आणावी लागतील. विमान खरेदीची प्रक्रिया वेळखाऊ आहे. करार झाल्यानंतरही विमानं बनायला काही वर्ष लागतात. त्याच्यानंतर त्याचं ट्रेनिंग, त्याचे सराव, त्याचा तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्या त्याच्यात समावेश, या सगळ्या गोष्टी आज ठरवलं आणि उद्या केलं असं होत नाही. आणि त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे एवढंच मी या राफेल बद्दल म्हणू शकेन. पण ज्या चुका 2004 ते 2014 या काळात झाल्या त्या भविष्यात करणं परवडणार नाही. सरकार येतील, सरकार जातील, भाजप सरकार जाईल, काँग्रेस सरकार येईल, शिवसेनेचं केंद्रात सरकार येईल, जसा त्यांचा प्रयत्न आहे, जे कुठलं सरकार येईल. पण त्या सरकारांनी ही जी संरक्षण क्षेत्रातली मॉडर्नायझेशनचं काम आहे ते विनासायास पार पाडलं पाहिजे. त्याच्यात अधिक पारदर्शकता आली पाहिजे. याच्याबद्दल कोणाला वाद असण्याचं कारण नाही. पण या स्वतःच्या संकुचित विचारांनी संरक्षण क्षेत्रातल्या घोटाळ्यांवर आरोप करून, बिनबुडाचे आरोप करून आपण देशाच्या संरक्षण सिद्धतेला एका अर्थाने नुकसान पोहोचवत आहोत हे देखील राजकीय नेत्यांना कळलं पाहिजे. राफेल विमानं आज भारतात आणखीन 2 दिवसात येतील. त्यामुळे एक अर्थाने ही चांगली गोष्ट आहे. अशीच पुढची जी बाकीची जी विमानं आहेत ती लवकरात लवकर भारतात येवो आणि भविष्यातली जी खरेदी आहे, कारण अजून आपली जवळजवळ 80हून जास्त विमानांची खरेदी राहिलेली आहे, ती अधिक पारदर्शक पद्धतीने आणि अधिक जलद गतीने ती पार पडेल. कुठल्याही भ्रष्टाचाराच्या आरोपांशिवाय ती पार पडेल अशी अपेक्षा करूया. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.